पावसाने दिला दिलासा. कोकणात आजही पारंपरिक नांगरानेच शेतीची मशागत. रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावल्यानंतर बळीराजा सुखावला असून ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसामुळे शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने भात शेतीसाठी आवश्यक मशागतीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. देशभरात शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असला तरी कोकणातील काही डोंगराळ आणि कमी सपाटीच्या भागांमध्ये आजही पारंपरिक शेती पद्धती जपल्या जात आहेत. अनेक शेतकरी लोखंडी फाळ बसवलेल्या लाकडी नांगराच्या सहाय्याने शेतीची मशागत करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोकणातील शेती प्रामुख्याने भात शेतीवर आधारित आहे. आधुनिक यंत्रसामग्रीची किंमत, त्यावरील देखभाल खर्च आणि डोंगराळ भौगोलिक परिस्थिती यामुळे अनेक लहान शेतकरी अजूनही पारंपरिक साधनांवरच अवलंबून आहेत. यंदा पावसाची साथ कायम राहिल्यास भात शेतीला मोठा फायदा होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतात आता कापूस लागवड चालू आहे दादा. एवढा लेट का? तर पाऊस उशिरा झाला. जून महिना संपण्यात आला. 24 तारखेला रात्री पाऊस पडला. तेव्हा आज 25 तारखेला आम्ही कापूस लावायला आलो. तर कसं आहे, तेव्हाच पाऊस लावला असतं, पाऊस पडला नसता तर बिवारं खराब झालं असतं. माग्याचं बिवारं आहे 1000 रुपये, 1700 रुपयाची थैली कापसाची. मक्याची थैली 2000 रुपयाची आहे. मग त्याच्याकडून आम्ही पाऊस पडला ताती वळत कसं लावलं जातं, लगेच उतरून जातं. 2 माणसं जास्त लागले, शेतकरी सगळी कड सोसून घेतो. शेतकऱ्याचं कसं आहे, सगळं उठणं पटणं याच्यावर असतं. पैसे असता तर बिवारं राहत नाही, बिवारं तर खत राहत नाही. आता खताची सुद्धा तसंच झालं आहे. खताचे सुद्धा खत मिळत नाही. 3 युरियाच्या थैल्या मिळतात. 3 युरिया थैल्यावर काय गोट होते दादा सगळं. तर कसं आहे, शेतकरीचं सगळं याच्यावर आहे. ज्याने पैसे काढावे शेतात टाकावे, शेताचा माल पिकतो तो शेतात भाव राहत नाही. आणि शेतकरी नाही जर माल पिकवला तर तिथं मार्केटमध्ये काय माल जाणार बरं का दादा, सांगा तुम्ही. आता तर रात्रभर जो पाऊस झाला त्यामुळं आता पेरणीला सुरुवात केलेली आहे. आता येणारा जो हंगाम आहे तो लेटच होईल. सर्व गोष्टी 4 क्विंटल उतरेल तेव्हा आता 3 क्विंटल का उतरेल. पण शेतकरी कसं म्हणतो, हे कसं आहे, बोजाचं पीक आहे, कर्ज पिटून जाईल. पण कर्ज तर पिटायचं नाही, तिथं असतं सगळं. पण शेतकरीचं मन एवढं मोठं असतं, पहा तुम्ही. तर तो सगळं शिकारच करून घेतो. हो चालू द्या, सगळेजण खायला असतात. पण शेतकऱ्याला सगळे मालाला भाव नाही, कशालाच भाव नाही शेतकरीच्या. पहा तुम्ही दादा.